तुम्ही कधी ही भाजी ट्राय केली नसेल ना, नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते। नेहमी आपण कोथिंबीर वडीच बनवतो, यावेळेला अशी भाजी बनवून बघा। जी फोडणी आहे ना, ती पूर्ण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे बघा। हे बघा, इथे मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे। याच्यामध्ये काहीच पाणी टाकायचं नाही आपल्याला, याला ऑलरेडीच पाणी सुटतं। ती धुवून घेतलेली होती। हे बघा, इथे एक कोथिंबीरची कट्टी अशी इथे मी नीट करून घेतलेली आहे। नेहमीच आपण इथे कोथिंबीरची वडी बनवतो, यावेळेला इथे मी तुम्हाला कोथिंबीरची भाजी कशी बनवायची ही रेसिपी इथे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। या भाजीसाठी इथे मी हरभऱ्याची अर्धी वाटी डाळ 3 तास भिजवून घेतलेली। त्यानंतर इथे अर्धी लसणाची कुडी इथे नीट करून बारीक चिरून घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे मी एक छोटा कांदा, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या इथे बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे। तुम्ही अशी कोथिंबीरची भाजी बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। आता इथे आपण एक पळी भरून तेल ॲड केलेलं आहे। इथे मोहरी ॲड केलेली आहे। इथे अर्धा चमचा जिरे पण ॲड केले। लसूण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कांदा पण ॲड केलेला आहे। इथे कांदा पण आपण हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे। थोडीशी इथे हळद ॲड केलेली आहे। इथे आपण जी हरभऱ्याची डाळ भिजवली होती ना, ती पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। ती पण आता आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। हरभऱ्याची डाळ टाकल्यामुळे ना खूप टेस्टी होते ही भाजी। आणि लसूण इथे भरपूर टाकायचा, फक्त ही फोडणी करपवायची नाही। छान मस्त अशी कांदा, मिरची, ही डाळ तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची। 1-2 मिनटं अशीच होऊन देणार आहे। मी इथे लगेच मीठ टाकून घेते। फोडणीत मीठ टाकलं ना पालेभाज्या बनवताना, की सर्व पालेभाज्यांना मीठ छान लागतं, म्हणून इथे फोडणीत मीठ टाकून घ्यायचं। आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा आपण काय करतो, पालेभाजी आहे ना, इथे फोडणी कुठली भाजी असू द्या, फोडणी दिली ना मग पालेभाजी टाकतो। त्यानंतर वरतून मीठ टाकलं ना, इथे बऱ्याच पालेभाज्यांच्या कुठली पण पालेभाजी असली ना त्या पानामध्येच राहतं, म्हणून पालेभाज्या करताना नेहमी फोडणीमध्येच मीठ टाकायचं, म्हणजे फोडणीला मीठ छान याच्यामध्ये मिक्स होतं आणि पूर्ण जी पालेभाजी असेल ना त्या पालेभाजीला छान लागल्या जातं। आपलं इथे छान मस्त फ्राय झालेले। ही जी डाळ आहे ना आपण भिजवलेलीच असते, पण ह्या तेलामध्ये फोडणीत छान मस्त फ्राय केली ना, त्याची टेस्ट आहे ना जबरदस्त लागते। तुम्ही पण मी ज्याप्रमाणे इथे कोथिंबीरची भाजी बनवते ना, तुम्ही कधी बनवली नसेल ते त्याप्रमाणे बनवून बघा, खूप छान लागते। आता ही डाळ याच्यामध्ये छान फ्राय झालेली आहे। आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तुम्ही कधी ही भाजी ट्राय केली नसेल ना, नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते। नेहमी आपण कोथिंबीर वडीच बनवतो, यावेळेला अशी भाजी बनवून बघा। आता इथे सर्व भाजी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी ना ती पूर्ण याच्यामध्ये हे बघा, इथे मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे। याच्यामध्ये काहीच पाणी टाकायचं नाही आपल्याला, याला ऑलरेडीच पाणी सुटतं। आपण कोथिंबीर पण इथे धुवून घेतलेली होती। आता 1-2 मिनटं ही छान होऊन देणार आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, एक कोथिंबीरला थोडंसं इथे धुतलेली असती, ओली असती, म्हणून इथे थोडंसं पाणी सुटलेलं आहे। कुठली पालेभाजी करा त्याला थोडंसं तरी पाणी इथे सुटतंच, आपण न पाणी घालता पण। हे बघा, तर हे जे पाणी सुटलेलं आहे ना त्याच पाण्यामध्ये आता आपण इथे छान शिजून घेणार आहोत। आणि ही कोथिंबीरची भाजी आहे ना तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागते, किंवा वरण भात, आमटी भात ह्याच्यासोबत पण ही भाजी खूप टेस्टी लागते। हे बघा, इथे पाणी आपलं आटलेलं आहे। 1-2 मिनटंच लागतात, पटकन होते। आणि इथे डाळ आहे ना ही भिजलेली होती, आपण तेलामध्ये पण इथे छान फ्राय केली आणि त्याच्यामुळे ह्याला काही वेळ लागत नाही। इथे आपली भाजी हे बघा तयार झालेली, पूर्ण पाणी इथे आटले गेलेलं आहे। बनवणार ना मग तुम्ही अशी
कोथिंबीरची भाजी हरभऱ्याची डाळ टाकून नक्की ट्राय करा. खूप तुम्ही ज्या वेळेला बनवाल ना त्याच वेळेला तुम्हाला त्याची चव कळेल, एवढी छान लागते. इथे झाली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही अशी कोथिंबीरची भाजी ट्राय करून बघा. नेहमी आपण वडीच बनवतो, यावेळेला अशी कोथिंबीरची भाजी नक्की ट्राय करा. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.